निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। मी या घरात तुझा आणखी छळ होऊ देणार नाही। अहो माझ्या फार अपेक्षा नाही आहेत आणि मला कोणावर रागही नाहीये। हा तुझा मोठेपणा आहे, पण खरं तर चूक माझीच होती। अहो असं काय म्हणता? तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात म्हणून तर सगळं सुसह्य होत आहे। ते काही नाही। मने, ए मने, मने! काय रे दादा, कशाला बोलत? अगं बाई, आज काय जोडीनं बोलत बसलेत वाटतं। मने, पुरे झाले आता। तू तुझं गाठोडं बांधायला घे। तुला आजच तुझ्या सासरी पाठवायची व्यवस्था करतो। अगं बाई, आई, आई! अहो वंचक, तुम्ही रडू नका। तूच कान भरलेस ना दादाचे? मी काही नाही बोलले। हे मीच ठरवलंय। अरे श्रीधर, काय गोंधळ आहे हा? दादा मला घरातून हाकलून देतोय। मी असताना बघू कोण काय करते ते। हे बघ आई, मनीला तिच्या सासरी आजच पाठवणार आहे आणि रुक्मिणीला या उमऱ्याच्या बाहेर मी स्वतः घेऊन जाणार आहे। यापुढे मी रुक्मिणीचा छळ या घरामध्ये होऊ देणार नाही। बघितलं जाई कसं बोलतोय दादा? असं असेल ना तर मीही नाही राहणार या घरात। आई असं करू नका। तुमच्याशिवाय आम्हाला तरी कोण आहे? गोरक्ष, आपल्याला इथून जायचे आहे। आज आपण कुठे जाणार आहोत? हे गाव सोडून आता आपण पुढे जाऊया। म्हणजे आपण आताच निघणार? होय गोरक्ष। आणि गणितचं काय? गहिनीला आपण गावातच एका घरी देऊन जाणार आहोत।
त्रास झाला की काय? मग गहिनी आपल्या सोबत नसणार? होय गोरक्ष, तू इतका लहान आहे की त्याला घेऊन आपण प्रवास करू शकणार नाही. त्याचे उत्तम संगोपन होणे आवश्यक आहे. परंतु मला गहिनीची सवय झाली आहे. त्याच्याशिवाय मला नाही करमणार. मला त्याची कल्पना आहे गोरक्ष, परंतु हे आपण त्याच्या भल्यासाठीच करतो आहोत. सगळं करेन. तुम्हाला काही त्रास होऊन देणार नाही. गोरक्ष, तू त्याची काळजी घेशील ह्याबद्दल मला शंकाच नाही. परंतु तुला देखील आता कठोर तपश्चर्येला बसायचे आहे. महादेव शंभो. असं भावनिक होऊन कसं चालेल गोरक्ष? तुझी, माझी, जन्मीची पुन्हा भेट होणार आहे. त्याचे एखाद्या मातेने उत्तम संगोपन केले की तो मोठा होईल आणि 12 वर्षानंतर आपली भेट पुन्हा होईल. आता आपल्याला गावात जायचे आहे. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अगं वहिनी, किती उशीर? काम झाली का नाही तुझी? होतं झाले वंश. तुम्हाला एक सांगू का?
हो सांग की. हो मला मगापासून भास होत आहेत इथे कोणीतरी आहे. इथं मला नाही दिसलं कोणी. हो ते बरोबर आहे पण मग मला भास का होत आहे. दादाला सांग ते वैद्यबुवा आहेत ना त्या वैद्यबुवांकडून औषध घेऊन ये म्हणा. कारण हे जर असं सुरू राहिलं ना तर एक दिवशी येड लागायचं बाई. पण ह्याआधी असं कधी झालं नाही. अरे बाई आता काय तुझं कीर्तन आहे का तू बिराव काय तर आतमध्ये काम आहेत बरीच. ये कामाला आले. आता सासरी गेल्यावर कधी ग आपली भेट व्हायची. पण मला हे कळत नाही मोठा पोर असून सुद्धा असा कसा पलटला ग तो. सख्या बहिणीपेक्षा त्याला ती बायको जवळच वाटायला लागली. मला नाही जायचं सासरी. इकडे खूप छळतात ग मला. हे बघ आपण सण नाही करायचं उलट आपणच छळायचं. अगं आई मी अजून काही दिवस इथं राहिले तर नाही चालणार का ग. वंश आपल्या गावात ना ते बालयोगी गोरक्ष त्यांचे गुरु आणि ते लहान बालकी आले. दर्शन होईल म्हणून सांगायला आले. आपण पूजेचं ताट करूयात म्हणजे ते दारातून गेले तर त्यांची पाद्यपूजाही करता येईल. या गावाला तुमचं पाय लागलं जी आमचं भाग्यच आहे. मी तुम्हाला सांगितले होते की ह्या बालकाचे संगोपन करण्यासाठी मी एका दाम्पत्याचा शोध घेतो आहे. आमासनी बी काळजी होतीच की रानावाना ते पोर तुम्ही कसं सांभाळत अस. मग आता हे पोर कोणाच्या हातात देणार आहे. आय आपल्याकडे राहू दे की याला. अरे आपण ठेवून घेऊत रे पण ह्यांनी काही तर ठरवलं असेलच की. आमच्या घरला ठेवलं तरी चालेल. या लहान बालकाला कोणाकडे ठेवायचे आहे याचा निर्णय झालेला आहे.
अधिक वेळ दवडूया नको. गोरक्ष तू गप का आहेस? पण ह्याला सोडून मी कसे राहू? विलंब नको, आपण पुढे निघूया. मला नाही जायचं सासरी. मी समजवते त्यांना. हे बघा म्हणजे ऐका, रडू नका, शांत व्हा. आपण ते पहिले गुरु सद्गुरू आलेत ना, त्यांचे दर्शन घेऊ आणि मग ठरवू काय ते. सांगशील ना दादाला? हो हो, मी सांगेन त्यांना. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. हे गुरुदेव, तुमचे दर्शन घेण्याची खूप इच्छा होती, ती पूर्ण झाली. तिघांचं एकत्रित दर्शन हे खूप मोठे भाग्य आहे माझे. माते, तुला महादेवांनी दृष्टांत दिला हो ना. होय गुरुदेव, ज्या अर्थी महादेवांनी दृष्टांत दिलाय हे तुम्हाला ठाऊक आहे, त्या अर्थी त्यांनी काय सांगितले हे देखील ठाऊक असेल. तुला माता होण्याचा आशीर्वाद त्यांनी दिला, बरोबर ना?